विष्णू महेश्वरा जिव्हाजी सुस्वरूपा सूर्यवंशी तू साई देवा स्वकुळ जिव्हाजी सुस्वरूपा स्वातंत्र्याचा विष्णू महेश या त्रिमूर्तींची उत्पत्ती केली. त्यांच्यापासून पंचमहाभूत सृष्टीच्या सुव्यवस्थेसंबंधी बोलत असता भगवान शंकराने लग्न अवस्थेत असलेल्या मानवाविषयी माहिती दिली व मानवाचे शरीर झाकण्यात वस्त्रांची अत्यंत आवश्यकता आहे हे आपले हृदयगत बोलून दाखवले. हे ऐकताच आधी महिला अत्यंत आनंदी झाली व ती म्हणाली, हे शंकरा, वस्त्र निर्मिती करील असा महात्मा तूच निर्माण करा. माझे तुला संपूर्ण सहकार्य आहे असे म्हणून आधी मायेने शंकरांना
इससे अच्छी विशाल 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 तरीके से और हमारे भगवान श्री जीवेश्वर महाराज की इंडी यात्रा निकाल सके। खड़े होकर उसका स्वागत करें। बोलो जीवेश्वर भगवान की। आवाज नहीं आई, थोड़ी सी जोर से। जीवेश्वर भगवान की। जीवेश्वर भगवान की। जीवेश्वर भगवान की। बहुत फोटो खींच लो उनका, बोल बिना बोले सामने देखना। कार्यक्रम को आगे का रूप देते हुए मैं हमारे आज बीच में पधारे हुए इंदौर से हमारे आज जीवेश्वर भगवान की। जीवेश्वर भगवान की। जीवेश्वर भगवान की। आगे के कार्यक्रम दांत के डॉक्टर, आँख के डॉक्टर और ब्लड कैंप भी अपने यहाँ पर आयोजित किया गया है। तो आरती के पश्चात कृपया व्यवस्था बनाकर एक एक लोग अपना चेकअप करा सकते हैं। दीप प्रज्वलित कर प्रभु के चरणों में माल्यार्पण करें। जनार्दन दीपो हरतु मे पापं दीप ज्योति नमस्तुते शुभं करोतु कल्याणं आरोग्यं सुख संपदा द्वेष बुद्धि विनाशाय आत्मज्योतिर्नमस्तुते आत्मज्योति प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिर्नमस्तुते ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुर्ज्योति। दादा थोड़ा इधर। आज हमारे बीच उपस्थित आकोट से श्रीमान सुशील जी बाड़ापुरे की तरफ से इंदौर सारी समाज जीवेश हमारे बीच उपस्थित आकोट से सुशील जी बाड़ापुरे साहब का स्वागत करें। जीवेश्वर भगवान की। छोड़ दो छोड़ दो। बांध बांध घुमा दे उसको तो नहीं निकलेगा। धागे को घुमा जीवेश्वर भगवान की। माताओं में से बहनों में से किसी की भी आवाज नहीं आ रही है। एक बार जीवेश्वर भगवान की। हम किसी से कम नहीं, हमको दिखाना है, इसलिए जीवेश्वर भगवान की।
नमस्कार त्या प्रिय जिनेश्वराला सदा सर्वदा देव गीत जाचे चुपे लागले वस्त्र सगळा नमस्कार त्या प्रिय जिनेश्वराला कटी केसरी वस्त्र पितांबराचे प्रकाशे तनु तेजही कुंडलाचे श्री मुकुट शोभे गळारूढ माळा नमस्कार त्या प्रिय जिनेश्वराला दयाने सुराला विरे नित्य कामा महिषा रवि चंद्रमा विष्णु ब्रह्मा असा थोर महिमा रची। मैं स्वाति अंबुलकर जी को यह बुलाना चाहूँगा। वे जीवेश्वर भगवान के परिवार माहिती का वाचन करेंगे। आप सभी से निवेदन है कृपया ध्यान से सुने। इस पूरे परिवार की वाचन के पश्चात आपसे कुछ 5 क्वेश्चन पूछे जाएंगे। उसी में से 5 क्वेश्चन उसमें से पूछे जाएंगे, आपको उसका उत्तर देना है और उत्तर देने पे आपको पुरस्कृत किया जाएगा। इसलिए सभी से निवेदन है कि हमारे आराध्य देव भगवान श्री जीवेश्वर महाराज की परिवार की माहिती आप ध्यान से सुने। मैं स्वाति अंबुलकर जी से निवेदन करूंगा कि वे यहाँ पर आए। हिमालयावर भगवान शिवशंकर पद्मासनात ध्यान निमग्न होते। त्यावेळी महाविष्णू सहित देवगण त्यांना भेटण्यासाठी आले होते। ते पाहून कैलाशावर येथे विराजत असलेल्या शिवगणांनी श्री शिवशंकराची स्तुती केली। ते ध्यान अवस्थेत जागृत झाले। महाविष्णू व देवगणांना पाहून शिवशंकर विस्मित झाले। स्मित करून त्यांचे येण्याचे कारण त्यांनी विचारले। देवांनी निवेदन दिले, परमेश्वरा, आदि मायेकडून सृष्टीची रचना झाली। तिच्या सत्व रज तम या त्रिगुणापासून ब्रह्मा विष्णू महेशाची उत्पत्ती झाली। ब्रह्माने ब्रह्मांडाची रचना करून पंचमहाभूतांचा निर्मून देव, दानव, मानव व विभिन्न जीवकोटींना जन्म दिला। पण देव, दानव व मानव
इतर प्राणासारखेच लग्न व्यवस्थेत त्याच आहेत त्याच लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे. हे महादेवा वस्त्र निर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विज्ञापन करण्यास आपल्या जवळ आम्ही आलो आहोत. तेव्हा महादेवांनी आदी मायेचे स्मरण केले. तिने प्रत्यक्ष येऊन शिवशंकरास पुत्र निर्माण करण्यास सांगितले. शिवशंकर आपल्याच मुखातील सतत रामनाम घेणाऱ्या जिवेतून श्री विष्णू तेजाचा संयोगातून पुत्र निर्माण केला. त्यांचा सबळ पुरावा बेळगावच्या 100 वर्षापूर्वीच्या मंदिरातील अभ्यासपूर्ण मूर्तीमध्ये आढळतो. त्या मूर्तीचा एक डोळा मोठा उग्र शिवाचा आणि दुसरा लहान शांत विष्णूचा आहे. हे मंदिरात सगळ्यांना काशी विश्वनाथ मंदिर प्रमाणे आहे. एकदा या ठिकाणी जावे, कारण हे साळी समाजाचे प्राचीन देवस्थान आहे. जीवेश्वरातून निर्माण झाल्यामुळे त्यांचे नाव जीवेश्वर ठेवण्यात आले आणि वस्त्र विणून मानवाची लज्जा रक्षण करण्याचे त्यांनी काम त्यांना देण्यात आले. त्यांना सर्व देण्यानी वस्त्र विणण्याचे मागाचे भाग व यंत्र बनवून मदत केली. त्यावर भगवान जीवेश्वरांनी आद्य वस्त्र निर्माण करून आदिमायेला दिले. पाहून आदिमाई प्रसन्न होऊन ती वस्त्र देवी पार्वतीस दिले. देवी पार्वतीच्या मनात आले, हे सुंदर रेशमी वस्त्र माझ्या मुलाच्या लग्नात घालण्यास जपून ठेवावे. आदिमायेने देवी पार्वतीच्या मनात विचार आला. ते ओळखून ब्रह्मदेवाकडे सूचक नजरेने पाहिले. ब्रह्मदेवाने आपला ब्रह्मतेजातून तपस्वी पुत्रीचा निर्माण केली. ती ब्रह्मतेजाच अंकित म्हणून तिचे नाव अंकिनी. ती तपस्विनी असल्याने आपल्याला तप आणि भक्तीची साधना प्रदान करते. तसेच ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री देवींनी आपला दिव्य कन्या प्रगट केली. ती 10 गुण संपन्न म्हणून दशाकिनी ही कला विद्या वरदायिनी आहे. आदिमायेने या दोन्ही कन्याचा विवाह भगवान जीवेश्वराच्या बरोबर लावण्यास योजिले. इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, कुबेर या देवांनी सुशोभित अशा विवाहाच्या मंडपाची रचना केली. तसेच स्वागत आणि इतर कामे वाटून घेतली. अन्नपूर्णेने भोजन पक्वानाची सिद्धता केली. सारे देव जमा झाले. मंगल वाजण्याचा सुसर्वत निदान पुरोहितांच्या मंत्रघोषात प्रथम व्रतबंधन करून माघ शुद्ध द्वादशीच्या शुभ मुहूर्तावर नारदांच्या मंगलाष्टकांनी भगवान जीवेश्वर देवी अंकिनी व दशाकिनी यांच्याबरोबर विवाह संपन्न झाला. महाविष्णू भगवान जीवेश्वरांच्या मागे मामा म्हणून उभे राहिले. शिव पार्वतीच्या सर्वांना आहेर देऊन मानपान करून वस्त्रे भेट दिली. ब्रह्मदेवांनी भगवान जीवेश्वरांना वेद आनंद दिले. वेदशास्त्राचे शिक्षण घेण्यास दिली.